राज्यभरात डिजिटल हाऊस अरेस्टच्या गुन्ह्यांची संख्या वाढत असताना नाशिकमध्ये एका नव्या पद्धतीचा सायबर गुन्हा घडला आहे। यात सायबर गुन्हेगारांनी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नावानं फेक न्यायालय तयार करून 2 ज्येष्ठ नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढले आणि तब्बल 7,88,00,000 रुपयांचा गंडा घातला। या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले आहेत। या 2 घटनांमध्ये गुन्हेगारांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई स्वतः न्यायालयात हजर असल्याचे भासवले। यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचा पोलिसांना संशय आहे। सायबर पोलीस ठाण्यात दोन्ही प्रकरणांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे। पहिल्या घटनेत 74 वर्षीय वृद्धाची 72 लाखांची लूट करण्यात आली आहे। गुन्हेगारांनी पीडिताच्या आधार कार्डला जोडलेल्या क्रेडिट कार्डद्वारे मनी लॉन्ड्रिंग आणि गैरव्यवहार झाल्याचा खोटा आरोप करून धमकावले। 87 लाख रुपयांचा दंड भरला नाही तर CBIचे पथक अटक करेल असे सांगून 74 वर्षीय वृद्ध व्यक्तीला लुटण्यात आले। यात क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रक्कम हस्तांतरित करण्यात आली। तर दुसरी घटना ही धक्कादायक असून वृद्ध महिलेचे 6 कोटींना गंडा घालण्यात आला आहे। यामुळे भीतीभीत झालेल्या एका वृद्ध महिलेला 6 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला। यातही न्यायालयीन प्रक्रियेच्या बहाण्याने रक्कम वसूल करण्यात आली। या गुन्ह्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला असून संशयास्पद कॉल्स किंवा मेसेजेसची माहिती तात्काळ सायबर पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे। तपासातून आणखी तपशील समोर येण्याची शक्यता आहे।